बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी होणार आहे। पोलीस उद्या त्यांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती आहे। पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांचा जबाब नोंदवणार आहे। तर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। यानंतर आता चौकशी होणार आहे, त्यासाठी उद्या नोटीस पाठवली जाईल। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभिजित, बरेच दिवस झालेले आहेत तनिषा भिसे यांचा मृत्यू होऊन आणि आता कुठे कारवाई होताना दिसते, गुन्हा दाखल झाला, आता चौकशी कधी होईल? नक्कीच आपण पाहतोय की गर्भवती महिलेचा जो मृत्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झाला होता, त्यानंतर बऱ्याच दिवसांनी काल खरं तर डॉक्टर सुश्रुत घैसास ज्यांच्यावर भिसे कुटुंबियांनी आरोप केले होते की यांनी पैसे मागितले आणि यांच्या हलगर्जीपणामुळे खरं तर तनिषा भिसेंचा मृत्यू झाला किंवा जीव गेला। त्यानंतर खरं तर ससूनचा जो अहवाल आला त्या अहवालानुसार काल गुन्हा दाखल करण्यात आला अलंकार पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर आता खरं तर डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास एक नोटीस पाठवले आणि त्यांना खरं तर जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलीस स्टेशन अलंकार पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात येणार आहे। BNS 106 या नव्या कलमानुसार जे आहे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय, ज्यामध्ये 2 वर्षापेक्षा कमीची जी आहे ते कारावासाची शिक्षा आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर अटक अजून करता आली नाहीये, झाली नाहीये। त्यामुळे आता जे आहे ते पुणे पोलिसांनी नोटीस पाठवून उद्या किंवा परवा चौकशीला हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते डॉक्टर सुश्रुत घैसास यांना दिलेले आहेत। खरं तर सुश्रुत घैसास यांनी उपचारादरम्यान मेडिकल निग्लिजन्स जो आहे तो जाणवलाय, हलगर्जीपणा केल्याचा ठपका ससूनच्या एका रिपोर्टमध्ये ठेवण्यात आला होता। त्यानंतर पुणे पोलिसांनी आज पत्र पाठवल्याचं समजते आणि या सगळ्या प्रकरणी भिसे कुटुंबियाचा देखील जबाब नोंदवण्याची पुणे पोलीस पुन्हा एकदा शक्यता आहेत। खरं त्या दोन्ही बाजूचे म्हणजे भिसे कुटुंब असेल किंवा डॉक्टर घैसास असेल यांचे जबाब पुणे पोलीस असेल किंवा ससूनचं प्रशासन असेल। अभिजित, एकूणच असं म्हणता येईल की कुटुंबियांचा जो आरोप आहे त्यांचा जबाब नोंदवला जाईल आणि त्याचबरोबर त्या अनुषंगाने मग चौकशी सुद्धा केली जाईल। त्यातून पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।